मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. संस्कार. नमस्कार मंडळी. माझ्या एका मैत्रिणीच्या घरात सामाजिक कार्याचं वारं सतत वाहत असतं. नेहमीच कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यात ती मनापासून भाग घेते आणि घरात पण मुलगा असून तिला साथ देत असतात. अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीची स्थापना झाली त्या दिवशी टीव्हीवरती संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा पाहायला मिळाला. सगळं वातावरण राममय झालं होतं. सगळीकडे मंदिर, अयोध्येत लोटलेला भक्तिसागर याची चर्चा होत होती. त्या रात्री अचानक 3 वाजता माझ्या मैत्रिणीचा 2-3 वर्षाच्या नातवाने तिला हलवून जागं केलं. उठ उठ आजी उठ, आपल्याला जायचंय ना. का रे बाबा, कुठे जायचं? अगं, अयोध्येत गर्दी झाली, खूप कचरा झाला, तो स्वच्छ करावा लागेल ना. हे सगळं मिटल्या डोळ्यांनी बोलून स्वारी तशीच अंथरुणात झोपून गेली. तिने हा किस्सा आम्हाला सांगितला आणि मी थक्कच झाले. 3-4 वर्षाच्या त्या कोवळ्या वयात या बाळावर किती सुंदर संस्कार होत आहेत. खरं तर अयोध्येतली गर्दी, सोहळा हे सगळं बोलण्यातून त्या बालमनावर नकळत संस्कार होत होते. ही माणसं आपसातच बोलत होती. संस्कार संस्कार म्हणतात ते काही शिकवून होत नाहीत, तर ते आपोआप घडतात हे या उदाहरणातून जाणवलं. बाप दारू पिऊन शिव्या देत असेल तर लहान मुलांच्या कानावर त्या पडणारच आणि त्याच काहीही अर्थ न समजता ते बालमन पुन्हा सहज वापरणारच. घरात आई वडील एकमेकांशी कसे बोलतात हे मुलं पाहत असतात. एखाद्या घरात आजी आजोबांना छान आदरपूर्वक वागवलं जात असेल तर ती मुलं पुढे मोठी झाल्यावर कोणत्याही वृद्ध व्यक्तीला आदरपूर्वकच वागवतील ना. म्हणतात ना, पेराल ते उगवतं. वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूची सतत वाढ होत असते. नवनवीन गोष्टी तो शिकत असतो, जग जाणून घेत असतो. या 6 वर्षाच्या काळात जे अन्न मूल खातं त्याची चव कायम त्याच्या लक्षात राहते. तसंच तो जे ऐकतो, पाहतो तेही त्याच्या मेंदूवर कोरलं जात असतं. मडकं कच्चं असतानाच आकार देणं होऊ शकतं. एकदा का ते पक्क झालं की आकार बदलू शकत नाही. इतकंच नाही तर मुलं म्हणजे एको, जे त्यांच्या कानावर पडेल ते तसंच त्यांच्या मुखातून बाहेर पडणार याची जाणीव आई-वडिलांना ठेवावीच लागेल. मुलांसमोर बोलताना याचं भान ठेवावंच लागणार. माणसं समाजात कशी वागतात याचं बी आपल्याला त्यांच्या बालपणात मिळतं. इतकंच नाही तर बाळ गर्भात असताना त्या मातेच्या मनातली आंदोलनं पण त्या गर्भावर परिणाम करून जातात. म्हणून तर गरोदरपणामध्ये मातेला काय हवं, काय नको, तिला काय खावंसं वाटतं, काय करावंसं वाटतं याकडे लक्ष दिलं जातं. तिचे डोहाळे पुरवले जातात. अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याची विद्या गर्भात असतानाच मिळाली. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे ऐकण्यापूर्वीच मातेला झोप लागून गेली. नाहीतर महाभारत काही वेगळंच घडलं असतं. म्हणूनच म्हणतात, बालवय संस्कारक्षम असतं.